उपोषण वंचितांच्या समर्थार्थ चालू केलेलं आहे। त्या उपोषणाला थेट आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष सन्माननीय माणिकराव झेंडे पाटील यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली आहे। आपण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहे। आज आमचे सहकारी आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अभिजित दादा जगताप हे वागचून यांनी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आज चक्र उपोषणाला बसलेले आहेत। आत्ताच कळालं आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय। खरं तर या देशामध्ये लोकशाही जिवंत नाही। ज्या देशामध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, महिलांना न्याय मिळत नाही, सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, आंदोलनं करावी लागतात, उपोषण करावं लागतात। आज वागचून साहेब त्या ठिकाणी 21वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे। महात्मा गांधींनी उपोषण केलं, त्याचंही ब्रिटिशांनी त्यांचं ऐकलं, स्वातंत्र्य मिळालं। त्या ठिकाणी अण्णा हजारेंनी उपोषण केलं, काँग्रेस सत्तेवर गेली, बीजेपी सत्तेवर आली। अनेक लोकांनी उपोषण करून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला, पण अद्याप या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही। 21 विद्यार्थ्यांचा बळी गेलाय। अजून किती विद्यार्थ्यांचा बळी हे शासन घेणार आहे? आणि या शासनाचा, केंद्र सरकारच्या शासनाचा आम्ही सगळे त्या ठिकाणी निषेध करतोय। आदरणीय अभिजित दादा जगताप यांनी या वागचून साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा दिला। आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल दादा गिरवे, आमचे दुसरे सहकारी रोहिदास कुदळे, त्याचबरोबर आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजीराव जगताप, या सर्वांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी अभिजित दादाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आणि या शासनाचा या निमित्ताने धिक्कार करतो, निषेध करतो। धन्यवाद। या ठिकाणी आताच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी आपलं भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली। आपलं मत या चॅनलमध्ये सहर्ष